नमस्कार. मी सौ रेणुका विद्यासागर पाटणकर. श्री जनीजनार्दन यांच्या चरित्राचा पुढचा भाग मी आपल्यासमोर आज वाचन करणार आहे. त्याआधी त्याचे मुखपृष्ठ आपल्यासमोर सादर करत आहे. हे जनीजनार्दन चरित्राचे मुखपृष्ठ आहे. याचे लेखक डॉक्टर विद्यासागर पाटणकर हे आहेत. किंबहुना आर्ताची या लागी पाणी अराईले असे जगी, तैसे दुःखितांचे भागी जीने जयाचे. तृष्णावंतांसाठी जसे पाणी सृष्टीत असते, त्याचप्रमाणे दुःखिताचे क्लेश निवारण्यासाठी संत समाजात घडत असतात. सर्वच संतांची ही दृष्टी असल्याने संतांचे कार्य म्हणजे अध्यात्म मार्गाने समाजोद्धाराचेच एक कार्य असते. माणुसकीच्या भावनेने दुःखितांचे अश्रू पुसणे, रंजल्या गांजल्यांना दिलासा देणे व भगवंत म्हणून त्यांची सेवा करणे, असे श्रेष्ठ सामाजिक कार्य संत करत असतात. म्हणूनच ते चालते बोलते ईश्वर आहेत. मानवतेचे सर्वश्रेष्ठ उपासक आहेत. संत ही केवळ उपाधी नाही, म्हणून संतत्व हे सहजी प्राप्त होत नसते. त्यासाठी अपार कष्टाची व अढळ निष्ठेची गरज असते. संतत्व हे अर्जित असते, ते जन्मतः प्राप्त होत नसते. ते मिळवण्यासाठी जीवनाचे मोल द्यावे लागते, सुखाची आहुती द्यावी लागते. निरहंकार वृत्तीने, प्रेममय दृष्टीने, श्रद्धेने व निष्ठेने इप्सित साधण्यासाठी आयुष्य वेचावे लागते. सुखाची आहुती द्यावी लागते. हे वेचताना अनेक कडोनिकडीचे प्रसंग येतात, अटीतटीचे क्षण येतात. त्यांना पार करून सत्व परीक्षेत उतरून अपार आत्मविश्वासाने लौकिक पार जायचे असते. अलौकिकाचे दिव्यभास पाहायचे असतात. त्या दिव्यभासांचे अनुभव घेऊन पुन्हा दिव्य संदेश द्यायचे असतात. लौकिकाच्या पार जाऊनही अलौकिक मात्र व्हायचे नसते. अलौकिका नोहावे लोकाप्रती या उक्तीचे भान ठेवून आत्मोद्धाराबरोबर समाजोद्धार त्यांना करायचा असतो. आत्मज्ञान संपन्न झाल्यानंतर समाजाला इष्टवळण लावण्याचे सामाजिक कार्य करणे हाही संतांच्या जीवनात महत्त्वाचा घटक आहे. या अर्थाने संत आध्यात्मिक वाटचाल करत असतात. सामाजिक जीवनही समृद्ध करतात असे म्हणावे लागेल. आत्मोद्धार व समाजोद्धार, आत्मज्ञान व समाज शिक्षण असे दुहेरी पदर संतांच्या व्यक्तिमत्वात व जीवनसरणीत गुंफलेले असतात. संतांच्या जीवन कार्यातील हे दुहेरी पदर उलगडून पाहण्यातही एक रोमांचकारी अनुभव दर्शन घेतल्याचा उत्कट आनंद असतो. भव्यत्वाबरोबर त्यातील भीषण सत्य, लावण्याबरोबरच त्यातील कारुण्य आणि सामान्यत्वाबरोबरच त्यातील असामान्यत्व पाहणे, लौकिक व अलौकिक यांचे परस्पर व्यामिश्र धागे पाहणे म्हणजे संत चरित्रात अवगाहन करणे. बहमणी कालातही अशीच एक श्रेष्ठ व समृद्ध संत परंपरा निर्माण झाली. त्यात पैठणचे संत श्रेष्ठ एकनाथ केंद्रवर्ती होते. एकनाथांच्याच काळात त्यांचे समकालीन संत एकनाथांचं वळण व दृष्टी घेऊन अध्यात्म मार्गात कार्य करत होते. ते एकनाथ पंचक म्हणून इतिहासाला ज्ञात आहेत. या एकनाथ पंचकात एका जनार्दन, रामा जनार्दन, विठा रेणुकानंदन, दासोपंत व जनी जनार्दन यांची नावे समाविष्ट आहेत. या एकनाथ पंचकात यातील जनी जनार्दनांच्या चरित्ररूपी उद्यानात प्रवेश करूनच त्यातील भव्यता, उदात्तता, उदारता, उत्कटता व रमणीयता याचा आस्वाद घेऊ. अंधार युग. जनी जनार्दनांचा काळ म्हणजे बहमणी कालखंड. या काळात एकूणच समाजघडी विस्कळीत झाली होती. परकीयांचे आक्रमण चालूच होते. इस्लाम धर्माचा प्रचारही वेगाने चालू होता. ज्ञानेश्वरानंतर दक्षिण भारतात मुस्लिम सत्ता स्थिरपत झाली. बहमणी राज्याचं 5 शाह्यात तुकडीकरण झाले. तेच पुढे निजामशाही, आदिलशाही, इमादशाही, बेरीजशाही व कुतुबशाही या नावांनी पुढे आले. अर्थात राज्यकर्ते मुस्लिम होते, तरी राज्यकारभारात प्रामुख्य हिंदूंचेच होते.
मुस्लिमांना आपल्या नशिबाची कमान हिंदूंच्या सहाय्याने चढवावी लागत असे. हिंदूंशी तोंड देखले मैत्री संबंध त्यांनी ठेवले होते. याचा परिणाम असा झाला की हिंदू धर्मभ्रष्ट बनले, परधर्मधार्जिणे बनले. तत्कालीन समाजाचा आदर्शभूत असणारा ब्राह्मण वर्ग मुस्लिम दरबारी सेवेत असल्याने तोच लाचार बनल्यामुळे इतर समाजाचा बुद्धिभेद होण्यास अवसर लागला नाही. एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी निजामशाहीत नौकर होते. दासोपंतांचे पिता दिगंबर पंत मुस्लिम दरबारी नोकरीस होते. जनार्दनांचे पिता वसुदेव पंत व स्वतः जनार्दनही आदिलशहाच्या दरबारी सेवेत होते. याचा अर्थ असा की संत व सत्पुरुषही मुसलमान सेवेत रत होते. एकनाथांच्या काळी एकूण महाराष्ट्र आपले सत्व हरून बसला होता. इतिहास संशोधक इतिहासाचार्य श्री वि. का. राजवाडे यांनी म्हटले आहे की ब्राह्मण क्षत्रिय स्वधर्म भ्रष्ट झाले, यवनांची सेवा करू लागले. ब्राह्मण कारकून बनले, क्षत्रिय क्षुद्र बनले. तलवार टाकून त्यांनी नांगर हाती घेतला. वैश्य, लढाया, दुष्काळ, लूटमार यांनी नागवला गेला. शूद्र आपण होऊन मुसलमान झाले. देवळांच्या मशिदी झाल्या, पर्वतांचे पीर झाले, घाटांचे दर्गे बनले आणि रावळांचे महाल झाले. काझी न्यायासनावर बसला, खाटीक बलुतेदार झाला, अग्निहोत्री पीरांचे मुजावर बनले. अशी सर्वत्र उलटापालट झाली, धर्म लोपून गेला. अशी सर्वत्र गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. संतत्व हा गुन्हा बनला. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर या म्हणीप्रमाणे चमत्कार दाखव नाहीतर संताव्याच्या गुन्ह्याची शिक्षा भोग, असे संत सत्पुरुषांवर दडपण येऊ लागले. राष्ट्र तेजोहीन झाले. म्लेच्छ सेवा हा स्वधर्म व स्वैराचार हा आचारधर्म होऊन बसला होता. धर्मश्रद्धा लोप पावली होती. हिंदूंना दरबारात मानाच्या जागा दिल्या गेल्या असल्या तरी दुर्धर प्रसंग येताच त्यांना भयंकर शिक्षांनाही तोंड द्यावे लागत असे. जनार्दनांचे चरित्र या ऐतिहासिक सत्याचा एक ज्वलंत उत्कट आविष्कार आहे. 14व्या शतकाची काळोखी घोर रात्र सुरू झाली. प्रकाशाचे कोंब क्षितिजावर उगवून यावे आणि दिशा अंकुरित व्हाव्या त्याप्रमाणे नवजीवनाच्या पदरवांची चाहूल लागू लागली. दत्त संप्रदायाने महाराष्ट्रात आपले अस्तित्व स्थिर केले. नाथ संप्रदायानेही सर्वसमावेशक दृष्टीने सामाजिक जीवनातील धर्म व संस्कृती यांच्या संदर्भात उदारमतवादी धोरण स्वीकारून धर्मातील प्रविष्ट अपप्रवृत्ती व दुरावस्था नष्ट करण्याचा चंग बांधला. धार्मिक सांस्कृतिक विपन्नावस्थेत आधारभूत स्तंभ म्हणून नाथांनी कार्याची धुरा खांद्यावर घेतली. याच वेळी जनार्दनांनीही याच कार्याची पताका आपल्या खांद्यावर घेतली. जनार्दनांचा जन्म. ज्याते जनार्दन ऐसे बहुसाधू जाणते म्हणती, त्या कारणे असोत श्रीकृष्णा कारणे जशा प्रणती. आर्यापती मोरोपंत यांनी मुक्त कंठाने जनार्दनांचे महिमान लक्षात घेऊन त्यांना नमन केले. जनार्दन एकनाथ पंचकातील संत म्हणून प्रसिद्ध आहेत. दासोपंत व एकनाथ यांच्या प्रमाणे त्यांचे नाव सर्वांना सुपरिचित नसले तरी मोरोपंतांनी म्हटल्याप्रमाणे जाणते व साधू त्यांना ते ठाऊक होतेच. जनार्दन यांचे नाव नामसादृश्यामुळे एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी यांच्याशी जोडण्यात येते आणि जनार्दन व जनार्दन स्वामी एकच अशी कल्पना दृढमूल होऊन बसते. तर कधी जनार्दन हे एकनाथांचे गुरुबंधू होते असाही गैरसमज होतो. तो सत्य आहे असे मानून इतिहास लेखन होत राहते, परंतु प्रस्तुत लेखकाने यासंबंधी सखोल संशोधन करून जनसामान्याप्रत सत्य पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. जनार्दन हे गाणपत्य व नागपंथातील आनंद संप्रदायी. त्यांच्या पित्याचे नाव वसुदेव पंत व मातेचे नाव देवकी. मातेचे माहेरचे नाव जनी असल्याने जनार्दनांना अपार मातृभक्तीतून जनी हे अभिधान आपल्या नावामागे लावले. वसुदेव पंत हे अली आदिलशहाच्या दरबारी कमाविजदार म्हणून सेवेत होते. या पुढील भाग आपण उद्याच्या भागामध्ये बघूया. नमस्कार.